नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा तुमचं प्रतीक्षाच ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली सकाळी 5:30 वाजता, कारण आम्हाला जायचं होतं सटवाई देवीला. त्यामुळे रोज मी उशिराच उठते माहेरी असल्यामुळे. आणि इकडे आईचं बघू शकताय तुम्ही, नैवेद्य बनवायची तयारी सुरू आहे. दिवे पण बनवावे लागतात सटवाईला जाताना, त्यामुळे नैवेद्य इथे बनवते सगळे आई. काल वटसावित्री पौर्णिमा असल्यामुळे काल पण पुरणाचा स्वयंपाक होता आणि आज पण परत करावा लागला. आणि सटवाईला जाताना सगळ्यांनीच डोकं धुवून जायचं असतं, म्हणजे बाळातनींना तर स्पेशली डोकं धुवायचं असतं. त्यामुळे आता असल्या थंडीमध्ये पण डोकं धुवलं. आणि तिथे सटवाईजवळ थोडंसं काहीतरी जेवावं लागतं, त्यामुळे टिफिन घेऊन जाणार होतो आम्ही. त्यामुळे मी ते टिफिन भरायला घेतला. गाडी सांगितली होती 10 वाजताचा टायमिंग दिला होता गाडीवाल्याला, त्यामुळे सगळी गडबड चालू होती. अजून लेकराबांचं आवरायचं होतं, त्यामुळे अगोदर सगळं टिफिन भरून घेतलं. तर सटवाईजवळ जेवतात खूप जण, पण आम्ही तिथे जेवणार नव्हतो, कारण जवळच आम्हाला अंबाबाई आहे माझ्या माहेरी, त्यामुळे तिला पाणी घालावं लागतं. पाणी घातल्याशिवाय जेवता येत नाही. त्यामुळे मग तिला पाणी घालून नंतर तिचं दर्शन घेऊन नंतर घरी जाऊन जेवायचं होतं. त्यामुळे नाश्ता पण घ्यायचा होता सटवाईजवळ नाश्ता करण्यासाठी. त्यामुळे इथे सगळा टिफिन जो आहे तो मी भरते. आणि 2 गावचं वतन आहे असल्यामुळे दोन्ही गावाकडले देवाला जावं लागतं, म्हणजे त्यांचं दर्शन घ्यावं लागतं. प्रत्येक बाळतनीला जावंच लागतं, हा नियमच आहे. त्यामुळे आता इथे भरून घेते टिफिन मी. आणि प्रांशूच्या वेळेस पण आम्ही गेलेलो होतो, तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. नक्की चेकआउट करा. गेल्या वर्षी तो टाकलेला आहे, मी पूर्ण डिटेल टाकलेला आहे. पूजा वगैरे कसं केली काय नाही, मी यावेळेस काही तेवढा डिटेल व्हिडिओ केला नाही आहे पूजेचा. नंतर सगळ्या बॅग वगैरे पॅक केल्या, पाण्याच्या बॉटल्स वगैरे सगळ्या घेतल्या. प्रांशूला तयार केलं मी, म्हणजे कपडे तिला, त्याचा अजून चुट्टा बाकीच होता, त्याला पण मी डोक्यावरून घातले होते, त्यामुळे त्याचे केस ओले होते, त्यामुळे मी काही तिला चुट्टा पाडले नव्हते आज. नंतर इशू बघा कशी खेळते. मी पण छान अशी साडी घातली होती. ब्लाऊज त्या दिवशी घातलेलंच घातलं होतं, कारण येतच नव्हतं मला, दुसरे ब्लाऊज येतच नाही आहेत, म्हणजे शिवायला टाकले तर अजून दिलेच नाहीत त्यांनी. आणि निघालो. प्रांशू बघा जो निघेल त्याला कसं चप्पल हातामध्ये देतोय. वाळायचं बोलू नको. कसं हसायला बघते ना. सगळं आवरलं आणि निघालो गावाच्या दिशेने. बघा म्हणाले कशात झाड लावले की, कशात झाडं लावले की जाम. आणि गावाकडे तर म्हणजे तितका जसं लातूरमध्ये पाऊस झालेला आहे तितकासा पाऊस आणखीन गावाकडे पडलेला नाही, असं माझी चुलती, म्हणजे माझी मम्मी म्हणतो आम्ही, ती सांगत होती तितकासा पडलेला नाही आहे. त्यामुळे म्हणजे अजून हिरवगार असं झालेलंच नाही आहे वातावरण. आता हे आम्ही ते शिरवाणपाळला गेलो होतो, हे सगळं तहसीलचा एरिया आहे शिरवाणपाळचा. आणि प्रांशूला बघा बसायचं नसतं समोर. आणि कळमगावला जाऊन पोहोचलो. तिथून मम्मीला घ्यायचं होतं. मम्मी म्हणजे माझी चुलती, मोठी चुलती, तिला घ्यायचं होतं. तिला सगळ्या गोष्टी माहीत असतात, त्यामुळे तिथे वाट बघत थांबलो. मध्ये घरी गेल्यानंतर खूप वेळ होतो, मग घरी चहा पाणी करत बसतात, त्यामुळे मग तिला बाहेरच बोलावलं. आणि प्रांशू बघा बाहेर जाऊन थांबलाय. काय बसवलं येते सौर ऊर्जा आता पाण्याचं विचारच करणार आहे. आणि ज्या ठिकाणी सटवाई देवी आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचलो. आणि आपल्या बाळासोबत दुसरी एक जोडी राहावं असं म्हणतात पूजा करायला सटवाईला. पण त्या मावशी तिथल्या सांगत होत्या खूप जण येऊन गेले, त्यामुळे आता उन्हाळ्यात ते जास्त असतात असं सांगत होत्या त्या. नंतर मी पूजा करायला सुरुवात केली.
इकडे चेक करायला बोलू हेच होणार ते इकडे आली जवळ दुसऱ्या कोणा घ्यायला जायचे आंबा तिकडं जायचे गावाकडं पाणी टाकलीस का त्याच्यात पाणी घे पाणी संपलीस आणि थोडं पुण्याला ठेवते मी काढून आणि सटवाई येऊन आल्यानंतर कळमगावच्या घरी गेलो आणि इशूला थोडंसं तिथं झोपवलं, तो चहा पाणी केला तिथे. त्या म्हणत होत्या इकडंच येऊया जेवायला वगैरे, पण आम्ही टिफिन घेतला होता त्यामुळे म्हणलं चला तळेगावमध्ये जेवूया. त्यामुळे त्यांना पण सोबत घेतलं तळेगावमध्ये देवाच्या दर्शनाला करण्यासाठी. आणि तिथून निघाला. अगोदर कळमगावच्या देवालयाच्या दर्शनाला गेलो. तिथे तिथले जे नरशिव्या वगैरे आहेत आमच्या वाड्यातला, म्हणजे शिंदेच्या वाड्यातलं ते एक नरशिव्या आहे, तिथल्या नरशिव्याला पण तिथे गेलो. आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये अगोदर दर्शन घेतलो. आणि तिथून आम्ही तिथं दर्शन घेतलं आणि थेट गेलो तळेगावला. तळेगावला अगोदर अंबाबाईला जावं लागतं. ही आहे आमची अंबाबाई गावची. आणि तिथं दर्शन घ्यायचं होतं. तिला पाणी घालावं लागतं. तिथेच एक जवळ आड आहे, त्या आडाचं पाणी घेऊनच तिला घालावं लागतं. त्यामुळे मग पाणी काढून वगैरे सगळं घेतलं कळशीमध्ये. आणि हा जो सगळा एरिया आहे तो इथे पप्पाचं, म्हणजे माझे चुलता माझी आत्या वगैरे आहे, त्यांचं सगळं बालपण इथं गेलेलं आहे. कारण इथं जुनं घर होतं माझं, म्हणजे माझ्या पप्पाचं. त्यांनी नंतर प्लॉट घेऊन माझ्या आजोबांनी दुसरा बांधला. तर तुम्हाला ते कारच्या बाजूला पलीकडे जे चेअर दिसते ना, ते जागा जी आहे ती पप्पाची आहे, म्हणजे जुनी जागा. तर ती पप्पाच्या चुलत्यांनी बांधून काढली, पण ह्यांचा मोकळा प्लॉट अजून तिथंच आहे. हे चिंच वगैरे खूप आठवणी आहेत. आणि ही माझी अंगणवाडी. आम्ही स्टार्टिंगला म्हणजे अंगणवाडी ही होती अंगणवाडी आमची. आम्ही ते खूप खेळायचो. खूप साऱ्या आठवणी आहेत तिथल्या. तर आणि मग नंतर घरी गेलो तिथल्या. आणि ती पाठीमागे तुम्हाला माझ्या अण्णाचे फोटो दिसत असेल, माझे आजोबा आहेत ते. तिथे जाऊन जेवण वगैरे केलो सगळ्यांनी मिळून. आणि मग आता निघायचं होतं तरी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे थोडंसं थांबलो. आणि तिथले सगळं आवरावर केली, जेवलेलं वगैरे, टिफिन वगैरे, जे भांडे घेतले होते ते घासून ठेवले वगैरे सगळे. आणि तिथून निघालो. तिथं पण एक चुलती राहते माझी, पण आता ती सध्या लातूरमध्ये राहते, त्यामुळे मग तिथं कोणीच नव्हतं. तिथले सगळे आवरावर करून ठेवून आलो आम्ही. आणि इकडे बघू शकता तुम्ही हिरवळ. ही परतीचा प्रवास आमचा लातूरला येण्याचा. आणि लातूरला पोहोचायला आम्हाला 6:30 वाजले होते सायंकाळचे. आणि लातूरमध्ये येऊन पोहोचलो. घराच्या दिशेने निघालो होतो. आणि तिथे राहू पण शकत नव्हतो आम्ही एक दिवस, कारण आई पप्पाला नेक्स्ट डे एक लग्न होतं, त्यांना मूळ पत्रिका होती. त्यामुळे घरी आलो, गरमागरम असं चहा पिला. नंतर स्वयंपाक करायचा होता अजून. मग अगोदर मी ते चहा ठेवला आहे. आणि प्रांशू बघा कसा बसला पिशव्यावर. तर मी आता आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. उद्या भेटूया नवीन एका व्लॉगसोबत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. उद्या भेटूया. बाय.